महरला आहोत आपण आज व्हिडिओमध्ये. बघा, माझी लाडकी बहीण योजनेत फॉर्म भरपूर महिलांनी भरलेला आहे आणि भरायचा आहे किंवा भरणार आहे, पण त्यांना भरपूर सारे काही प्रश्न हे पडलेले आहेत की फॉर्म कसा भरायचा, किती कुटुंबातील किती महिला अर्ज करू शकतात, हमीपत्र कसे भरायचे, आम्ही यासारख्या योजना आहोत तर योजना लागू असेल का लाभ घेण्यासाठी, किंवा हमीपत्रातील 5-6 नंबरचे कागदपत्र आमच्याकडे नाहीत तर काय करायचं. ह्या सर्व आपण उत्पन्नाचं प्रमाणपत्र नसलं तर हे सर्व क्वेश्चनचे आपण आज ॲन्सर देणार आहोत. बघा, नाहीतर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो किंवा अर्ज फेटाळला जाऊ शकतो. तर याच्यासाठी म्हणून काय करायचं तर हे आपण प्रश्न उत्तरे आज बघणार आहोत. तर बघा, महिलांना पडलेले प्रश्न हे आपल्या टॉपिकचं नाव आहे. तर बघा काय काय प्रश्न आहेत महिलांचे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची घोषणा तर केली, परंतु ती अनेक महिलांना ही योजना नेमकी काय आहे आणि या योजनेविषयी सविस्तर माहिती नाही आणि तेच आपण आज देण्याचा प्रयत्न करणार आहोत या लेखामध्ये. तर बघा, एका कुटुंबातील प्रश्न पहिला. तर बघा, एका कुटुंबातील किती महिला यासाठी अर्ज करू शकतात. तर बघा, एका कुटुंबामधून फक्त एकच विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला अशा 2 जणी अर्ज करू शकतात. म्हणजे जर विवाहित झाले असेल तर विवाहित म्हणजे सून किंवा आई, आणि मुलगी असेल तर मुलगी पण, अशा 2 जणी अविवाहित अर्ज करू शकतात. किंवा मुलीचं लग्न झालं असेल तर आई आणि सून, किंवा म्हणजे जर सासू सुना असतील तर दोघी पण अर्ज करू शकतात. आणि जर मुलगी पण लग्न व्हायचं असेल तर ती पण त्याच कुटुंबातली असणार ना, त्याच्यामुळे 3 अर्ज होणार नाही, फक्त 2च अर्ज होणार. तर बघा, एक क्वेश्चन तुमचा पूर्ण झाला. एका कुटुंबात किती महिला अर्ज करू शकतात. तर 2 महिला अर्ज करू शकतात. दोघी विवाहित असू शकतात किंवा एक विवाहित आणि एक अविवाहित अशा 2 महिला अर्ज करू शकतात. 2 जणी अर्ज करू शकतात. याहून जास्त असलेल्या महिलांना या योजनेसाठी पात्र ठरविण्यात येणार नाही. कळलं. नेक्स्ट बघा, हमीपत्र कसे भरावे. तर बघा, हमीपत्र भरताना त्यावरती सर्व माहिती भरून जिथे खूण करायची आवश्यकता आहे तेथे खूण करून सही आणि दिनांक वेळ टाकावी. तर बघा, सर्व माहिती जिथे भरून झाली तिथे खूण करायची, जे आपली खरी माहिती आहे त्याच्यावर खूण करत जायची आणि सही करायची, दिनांक वेळ आणि त्याच्यावर अपडेट करायचं. नेक्स्ट बघा, आम्ही यासारख्याच दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत आहोत तर आम्हाला ही योजना लागू असेल का. तर बघा, नाही. जर तुम्ही यासारख्याच दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा PM किसान योजना यासारख्या योजनांचा अगोदरपासूनच लाभ घेत असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर बघा, कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर मिळणार नाही. संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना या योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला ही योजनेचा लाभ मिळणार नाही. लक्षात ठेवा, महत्त्वाचे मुद्दे. आणि व्यवस्थित बघा, व्यवस्थित वाचा आणि फॉर्म भरा. वेळ भरपूर आहे. डॉक्युमेंटची काही आता भरपूर अशी गरज नाही आहे, त्याच्यामुळे आधी नीट बघून नीट वाचून. फॉर्म एकाच वेळा सबमिट होणार, नेहमी होणार नाही, त्याच्यामुळे व्यवस्थित भरा आणि सर्वांनी फॉर्म भरा, जे त्यात बसतात ते. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, हमीपत्रातील 5 आणि 6 नंबरचे कागदपत्र आमच्याकडे नाहीत. तर चालेल ना, हे कागदपत्र अपलोड करणे अनिवार्य नाही. 5 आणि 6 नंबरचे जे काही कागदपत्र आहे ते अपलोड करणे अनिवार्य नाही आहे, त्याच्यामुळे चालेल नसले तर. काही डॉक्युमेंटचे आमच्याकडे झेरॉक्स आहेत तर त्यांचे फोटो काढून अपलोड केला तर चालेल का. झेरॉक्ससुद्धा चालते. डॉक्युमेंटचा फोटो काढून फक्त अपलोड केला तरीही चालेल. ओरिजिनल असो किंवा झेरॉक्सचा फोटो असो चालेल. झेरॉक्स तर राहतेच ना, नाही ओरिजिनल असलं तरी झेरॉक्स राहते. फक्त फॉर्म व्यवस्थित नीट आणि स्वच्छ भरा, चुका करू नका त्यात, आणि जे माहिती आहे ती नीट टाका आणि अकाउंट नंबर व्यवस्थित टाका, जेणेकरून पैसे दुसऱ्याच्या अकाउंटला जाणार नाही. ज्याच्यासाठी करतोय आपण तेच नीट टाका.
बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे, मी या योजनेच्या वयोमर्यादामध्ये बसत आहे, परंतु जन्माचा दाखला मी आत्ता चालू वर्षी 2024मध्ये काढलेला आहे, असे चालेल का? तर हो चालेल. तुम्ही चालू वर्षीचाच जन्माचा दाखला काढला असला तरी सुद्धा चालेल. 2024मध्ये सुद्धा जन्माचा दाखला म्हणजे कसं 15 वर्षाचं द्या म्हणते ना ते, तर तुम्ही ह्या वर्षी सुद्धा काढला तरी चालेल. जन्म तुमचा आधी झाला आहे ना, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तो कोणत्या पण वर्षी काढलेला असो जन्माचा दाखला, त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. जन्माचा दाखलाही नसला तरी टी.सी. पण देऊ शकता तुम्ही. आणि टी.सी. आणखी नाही, बस टी.सी. आणि जन्माचा दाखला किंवा डोमेसियल रहिवाशाचं प्रमाणपत्र म्हणून आहे ते डोमेसियल, ह्या 3 गोष्टीपैकी तुम्ही एक कोणती पण अपलोड करू शकता. नेक्स्ट बघा, उत्पन्नाचा दाखला आहे परंतु कोणत्या वर्षीच्या उत्पन्नाचा दाखला देऊ? तर कोणत्या वर्षीचा द्यायचा? 2024 ते 25 याच वर्षीचा आवश्यक आहे, कारण ह्या वर्षी योजना निघालेली आहे. आधीच्या उत्पन्नाचा दाखला हा चालणार नाही. लेटेस्ट आणि चालू जे वर्ष आहे त्याच वर्षीचा उत्पन्नाचा दाखला हा चालणार, म्हणजे 2024-25चा उत्पन्नाचा दाखला हा जोडायचा. आणि उत्पन्नाचा दाखला त्यांनाच लागतो ज्यांचं केशरी आणि पिवळं राशन कार्ड नाही आहे. ज्यांचे आहे त्यांनी तेच जोडा. उत्पन्नाचा दाखला त्यांना काढायची किंवा जोडायची गरज नाही किंवा आवश्यकता नाही. चला नेक्स्ट बघा, फोटो काढल्यानंतर तो अपलोड केल्याच्या नंतर उद्या साईटला एका कोपऱ्यामध्ये लाल फुले येत आहे. तर लाल फुली येत आहे. तर बघा, सदर लाल फुली ही अपलोड केलेला फोटो काढून टाकण्यासाठी आहे. जर तुम्हाला तो फोटो काढून टाकून नवीन फोटो अपलोड करायचा असल्यास तेथे क्लिक करावे, अन्यथा ते सोडून द्या. बघा, जर तुम्हाला फोटो काढून दुसरा फोटो जर अपलोड करायचा असेल त्याच्यासाठी ते येत आहे क्लिक करायला. जर तुम्हाला नवीन फोटो अपलोड करायचा असेल तर क्लिक करा, नाही तर अन्यथा राहू द्या. त्याला नका त्यात काही म्हणजे काड्या करू. जसं आहे तसं राहू द्या. नेक्स्ट बघा, माझा जन्म दुसऱ्या राज्यात झालेला आहे परंतु जन्म ठिकाण म्हणून सिलेक्ट करताना ते राज्य येत नाही. तर बघा, ही त्या ॲपमधील त्रुटी होती. आता ही त्रुटी सुधारण्यात आली असून ॲप अपडेट करा किंवा रिफ्रेश करा, येऊन जाईल राज्य. चला, तर हे पण क्वेश्चन संपलं आहे तुमचं. सिलेक्ट करताना राज्य येत नाही आहे तर राज्य येऊन जाईल. ते आधीचे त्रुटी होत्या, आता ॲपमध्ये ते ॲड केलेलं आहे. रिफ्रेश करा, येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बँक पासबुक नाही किंवा आहे परंतु अपलोड केलेच पाहिजे का? तर हो, बँक पासबुक अपलोड करावेच लागणार. बँक पासबुक अपलोड करणे गरजेचेच नाही. तुम्ही बँक पासबुक अपलोड न करणे हा पर्यायसुद्धा निवडू शकता, कारण येणारे पैसे आधार DBTद्वारे येणार आहे. अरे चालते की मग, आधार DBTद्वारे येणार आहे नाही म्हणतात. बघा, बँक पासबुक अपलोड करणे गरजेचेच म्हणजे आहेच म्हणा, तसं त्यात ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही टाकाच. यात म्हणतात तरी नाही, पण टाका. बँक पासबुक अपलोड करणे गरजेचेच आहे. किंवा झेरॉक्ससुद्धा अपलोड करा तुम्ही, झेरॉक्सवरून चालते. DBTद्वारे पैसे येणार आहे तरी पण करा. आधार कार्डची माहिती व्यवस्थित टाका, आधार नंबर व्यवस्थित टाका. नेक्स्ट बघा, माझ्याकडे पिवळे आणि केशरी दोन्ही रेशनिंग कार्ड नाही, मी कसा अर्ज करू? तर तुमच्याकडे रेशनिंग कार्ड जरी नसले तरी उत्पन्नाचा दाखला तुमच्या कुटुंब प्रमुखाचा जोडा. आणि ते पण 2.5 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्यांना फॉर्म भरता येणार, हे पण नक्की लक्षात ठेवा. आणि उत्पन्नाचा जोडा. जर दोन्ही रेशन कार्ड नसेल तर त्यांनी. आता शेतीची अट केली नाही त्याच्यामुळे तसं भरू शकतो. जोड चालते. 2.5 लाखाच्या उत्पन्नाचं क्रायटेरियासुद्धा हटवलेलं आहे बहुतेक, त्याच्यामुळे उत्पन्नाचं तुम्ही भरू शकता. महिलांना कोणतीच अट ठेवलेली नाही आहे. तुम्ही फॉर्म भरा, कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला हा जोडा. नेक्स्ट बघा, मी अर्ज केला आहे परंतु अर्ज भरताना माझ्याकडून चुका झालेल्या आहे, आता त्या दुरुस्त होतील का? हो, दुरुस्त होतील, परंतु आता नाही. सर्व अर्ज भरून झाल्यानंतर
तर बघा दुरुस्त होतील चुका, पण अर्ज भरताना नाही, भरून झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला दुरुस्तीसाठी संधी देण्यात येईल, तेव्हा त्यामधील चुका दुरुस्त करू शकता. नेक्स्ट बघा, मला अर्ज करायचे माहीत नाही, कसा अर्ज करू. तर बघा, ज्यांना अर्जाबद्दल काही समजत नाही, तसं अंगणवाडीमध्ये सेविका यांच्यामार्फत तुम्ही अर्ज करू शकता. फक्त अर्ज करावा म्हणून सरकार यांना 50 रुपये देत आहे. तर बघा, ते तुम्हाला अर्ज करून देतील, भरून देतील, त्यांच्याकडून तुम्ही भरून घ्या. आणि त्याच्यासाठी त्यांना सरकार पैसेसुद्धा देत आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं अर्ज तुम्ही भरून घ्या. अर्ज भरला आहे परंतु पावती मिळाली नाही, पावती कशी मिळवावी. तर तुमचा मोबाईल क्रमांक टाकून ॲपमध्ये लॉग इन करावे. सर्व माहिती आणि तुमचे अर्जाचे स्टेटस समजून जाईल. तर बघा, पावती कशी मिळवावी. तर पावतीची काही एवढी आवश्यकता नाही. तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा, ॲपमध्ये लॉग इन करायचे, सर्व माहिती तुमच्या अर्जाचे स्टेटस समजून जाईल, म्हणजे तुम्हाला येऊन जाईल ते तुमच्या मोबाईलवर. नेक्स्ट बघा, माझ्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही, मग मी त्याला पर्याय म्हणून कोणते डॉक्युमेंट वापरू. तर डोमिसाईल सर्टिफिकेट याला पर्याय म्हणून 4 कागदपत्र हे सांगितलेले आहे त्यांनी. बघा, रेशनिंग कार्ड, मतदान कार्ड, डोमिसाईल म्हणतात, रेशनिंग कार्ड, मतदान कार्ड आणि जन्माचं सर्टिफिकेट आणि एक टीसी, असे 4 डॉक्युमेंट त्यांनी सांगितले. इथे टीसी टाकलेलं नाही आहे. हां, हे शाळा सोडल्याचा दाखला आणि एक आहे आपली टीसी, म्हणजे ते शाळा सोडल्याचा दाखला, मतदान कार्ड, रेशनिंग कार्ड आणि डोमिसाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, अर्ज करण्यासाठी असलेले संकेतस्थळ किंवा वेबसाईट सांगा. तर अर्ज करण्यासाठी कोणती वेबसाईट उपलब्ध नाही. अर्ज करण्याकरिता नारी शक्ती दूत ॲपद्वारे करू शकता. त्याची नावे खालीलप्रमाणे आहे. तर बघा, प्रत्येक मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावर तुमचं नाव रजिस्ट्रेशन करा आणि त्याच्यावर बरोबर असा फॉर्म भरा आणि डॉक्युमेंट अपलोड करा. तुम्ही घर बसल्यासुद्धा फॉर्म भरू शकता. आणि तसा आपण व्हिडिओ एक टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. आधीचं त्याच्यावर फॉर्म भरून दिलेला आहे, ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं. तर बघा, नेक्स्ट बघा, नारी शक्ती हे ॲप चालतच नाही, मग मी फॉर्म कसा भरू. तर हे ॲप जर चालत नसेल तर रात्री 12 नंतर किंवा पहाटे सकाळी लवकर उठून फॉर्म भरा. लाखोच्या संख्येने महिला या योजनेसाठी अर्ज करत असल्याने ॲपमध्ये लिंक आणि एअर येऊ शकतो. बघा, फॉर्म भरपूर भरत आहे, त्याच्यामुळे लिंक चालत नाही आहे आणि एअर पण येत आहे. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा असली लिंक तेव्हा तेव्हा फॉर्म भरा. नेक्स्ट बघा, अर्ज फेटाळला जाऊ नये म्हणून काय करावे. तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. या योजनेमध्ये बऱ्याचशा महिलांची जरी नाव कट होणार असले तरी ते त्यांच्या चुकीने होणार असून फॉर्म अर्ज व्यवस्थित न भरणे, चुकीचे भरणे, नियम व अटी न वाचणे, वरील प्रश्न उत्तरे व्यवस्थित न वाचणे या गोष्टींमुळे हे नुकसान होणार आहे. तर बघा, ज्यांनी नीट फॉर्म नाही भरला, माहिती नीट नाही पुरवली, त्यांचेच अर्ज हे फेटाळणार किंवा कागदपत्र व्यवस्थित जोडले नाही जे सांगितले ते, त्यांचाच अर्ज यातून रद्द होणार. त्यामुळे तुमचे 1500 रुपये बुडावे नाहीत असे तर वाटत असेल तर खालील चुका हा टाळा. बघा, अर्ज करताना डॉक्युमेंट साईज 5 MB होऊ कमी वापरा. 5 MB वरनं कमी वापरा म्हणते. रेशनिंग कार्ड अपलोड करणार असाल तर त्याचे पहिले आणि शेवटचे पान अपलोड करा आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे याची खात्री करा. बघा, रेशनिंग कार्डचे पहिले आणि शेवटचे पान अपलोड करायचे, म्हणजे त्याची झेरॉक्स काढून असं त्यात तुमचं नाव आहे की नाही हे नक्की आधी बघा. नाव नसेल तर नाव चढवून घ्या आणि नंतर ते जोडा. तुमचं नाव नसलं आणि जोडलेलं काही अर्थ नाही, कारण त्यात तुमचं नाव लागणार. नेक्स्ट बघा, बँक खाते अपलोड करत असल्यास सिंगल खाते अपलोड करा, जॉईंट खाते यासाठी चालणार नाही. बँक खाते अपलोड करताना ते महिलेच्याच नावावर असले पाहिजे आणि ते सिंगल असले पाहिजे. जॉईंटचं खातं हे चालणार नाही. पोस्ट खाते अपलोड करत असल्यास IPB चेंज अकाउंट अपलोड करा.
नेक्स्ट बघा, तुमच्या सगळ्या कागदपत्रांवरती तुमचे सारखेच नाव आहे का याची खात्री करा. काही कागदपत्रांवरती वेगळे नाव आणि काही कागदपत्रावरती वेगळे नाव असे चालत नाही. बघा, जेही तुम्ही कागदपत्र अपलोड कराल ते एकाच नावाचे असले पाहिजे. नावाप्रमाणेच इतर सर्व माहिती सर्व कागदपत्रांवरती सारखीच असावी. उदाहरणार्थ जन्मतारीख आणि पत्ता. बघा, जन्मतारीख व पत्ता ह्या सर्व डॉक्युमेंटवर एकच असला पाहिजे. हे पहा, लाखांच्या संख्येने महिला या योजनेसाठी अर्ज करत असून त्यामध्ये या योजनेचा लाभ मात्र सर्वच महिलांना मिळणार आहे असे नाही. कारण या योजनेकरता 45,000 करोड रुपयांचा निधी उपलब्ध झालेला असून प्रत्येक महिलेला 1,500 रुपये दरमहा म्हणजेच एका महिलेला वर्षाचे 18,000 रुपये मिळणार आहेत. त्यात एका कुटुंबात 2 तरी किमान महिला असतातच. म्हणजेच एका कुटुंबामध्ये 36,000 रुपये वर्षाचे जमा होणार आहेत. निधी मात्र 45,000 करोड इतकाच उपलब्ध झालेला आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता, त्यामध्ये महिलांची लोकसंख्या पाहता ही निधी पुरेसा नसून त्यामध्ये बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार देखील नाही. त्याच्यामुळे लवकर फॉर्म भरा आणि या योजनेचा लाभ घ्या. चला तर भेटूया. याच्याबद्दल असं काही नवीन माहिती असेल तर त्याच्यासाठी आपण भेटूया. आणि हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ किंवा पैसे कोणाचे जमा झाले सगळ्यात पहिले याच्यावर आपण व्हिडिओ टाकूया. तो पण तुम्हाला नक्की बघायला मिळेल. त्याच्यामुळे जॉईन करून ठेवा. बेल आयकॉन ऑलला क्लिक करा. चला भेटूया नेक्स्ट अपडेटसोबत.